नमस्कार मित्रांनो, मार्केट ओपन झालेलं आहे. या ठिकाणी जवळपास गॅप मार्केट ओपन झालं. परत या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी रिकव्हरी आली आणि आता मार्केट हे बघताय तुम्ही, जो की 45,000चा एक सायकॉलॉजिकल सपोर्ट आहे, तिथपर्यंत येत आहे. पण हे मित्रांनो, या ठिकाणी मी कोणताही ट्रेड घेतलेला नाही. कारण काय मित्रांनो, की या ठिकाणी आपला एक नियम असतो, की जोपर्यंत आपल्या सेटअपवरती या ठिकाणी मार्केट येत नाही, तोपर्यंत इथे कोणताही ट्रेड घ्यायचा नाही. आता इथे जर तुम्ही टाईम फ्रेम बघितली, इथे आपण 15 मिनिटावरती करून बघूया. इथे आपल्याला एक बेरिश कॅन्डल दिसेल मित्रांनो. बघता एकदम जबरदस्त या ठिकाणी काय आहे, बेरिश कॅन्डल आहे आणि कालची जी ओपनिंग होती त्याच्या खाली इथे मार्केट थोडंसं ट्रेड करायचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण बघायचं की काय मार्केटमध्ये आपण काय करू शकतो, आपल्याला या ठिकाणी सेटअप भेटू शकतो का, तो वेट करायचा आहे. इथे बघितलं तर इथे मित्रांनो मला माझा कोणताही इथे सेटअप भेटत नाही आहे. ठीक आहे, बऱ्याच लोकांना इथे भेटत असेल, सपोर्ट आहे, इथे कॉल घ्यायला पाहिजे. पण मी इथे कॉलही घेणार नाही आणि पुटही घेणार नाही. मी या ठिकाणी जे आहे की 2 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती येणार आहे आणि हा जो तुम्हाला ब्लू लाईन दिसत आहे, ठीक आहे, वरची जी ब्लू लाईन आहे मित्रांनो, ही जी हे बघा मी बंद करतो. आता ही जी ब्लू लाईन दिसते ना तुम्हाला, हे 22 EMA आहे. ह्या EMAच्या जर वरती इथे दाखवतो तुम्हाला, जर EMAच्या वरती जर मित्रांनो इथे ब्रेकआउट दिला आणि वरती जर कॅन्डल सस्टेन झाली, तर इथे मी स्कॅल्पिंगसाठी ट्रेड घेऊ शकतो, की 2 मिनिटासाठी या ठिकाणी EMAच्या खालचा स्टॉप लॉस लावू शकतो आणि वरती एक कॅन्डल मी या ठिकाणी प्रॉफिट घेऊन बाहेर निघू शकतो. पण अशा धावत्या मार्केटमध्ये कधीही इथे एंट्री मारायची नाही. इथे जे आहे आपला लॉस या ठिकाणी होऊ शकतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी जे आहे, ठीक आहे, इथे जे आहे मित्रांनो, इथे वाट बघायची आहे. EMAच्या जर वरती गेलं मार्केट, तर आपण इथे छोटासा कॉलसाठी प्लॅन करू शकतो. EMAच्या खाली आलं तर पुटसाठी. आता इथे तुम्हाला उदाहरण दाखवतो मी, जेणेकरून तुम्हाला समजेल मार्केट जाते जाऊ द्या मित्रांनो, काही अडचण नाही आहे. फक्त आपल्या सेटअपवर काम करा, प्रॉफिट हा होतो. ठीक आहे, इथे मार्केटने काय केलं, EMAचा वरती ब्रेक दिला, दुसरी कॅन्डल वरती सस्टेन झाली नाही, खाली आली. जेव्हा ह्या ग्रीन कॅन्डलमध्ये इथे मी पुटमध्ये प्लॅन करणार आणि या ठिकाणी EMAच्या वरती माझा स्टॉप लॉस राहणार आहे. आणि माझं टार्गेट म्हणजे ही 2 मिनिटाची कॅन्डल. ह्या कॅन्डलमध्ये मला जे काही प्रॉफिट होईल ते मी घेऊन बाहेर निघणार आहे. इथे जर मार्केट रिव्हर्स मारलं, वरती जर कॅन्डल क्लोज झाली, तर इथे माझा जो काही लॉस आहे तो मी इथे घेऊन बाहेर या ठिकाणी निघणार आहे. तर आता आपण काय करूया, परत आता हे वरचं पण मी तुम्हाला उदाहरण दाखवतो. ठीक आहे, वरचं उदाहरण कशा पद्धतीने आपण कॉलमध्ये या ठिकाणी प्लॅन करू शकतो. कारण जोपर्यंत वाढ बघत नाही ना, तोपर्यंत इथे आपल्याला प्रॉफिट होणार नाही मित्रांनो. धावत्या मार्केटमध्ये कधीही पळायचं नाही. इथे कुणीही काही सांगू दे, आपण आपले नियम तयार करायचे. इथे मार्केटने खाली आले, या ठिकाणी बघताय तुम्ही, इथे खाली कॅन्डल या ठिकाणी क्लोज झाली, बरोबर. या ठिकाणी जरी मी पुटमध्ये प्लॅन केला, तर इथे माझा स्टॉप लॉस इथे हिट झालेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी स्टॉप लॉस हिट झाला आपला. त्याच्यानंतर मार्केट वरती जात आहे, या ठिकाणी कॅन्डल क्लोज केली. या रेड कॅन्डलमध्ये इथे आपण कॉलमध्ये प्लॅन करू शकतो आणि EMAच्या खालचं आपलं जे आहे कॅन्डल क्लोजिंग म्हणजे आपला स्टॉप लॉस. इथे बघता मित्रांनो तुम्हाला इथे सहज दिसते, की इथे आपले जे आहे 4-5 मिनिटामध्ये चांगलं प्रॉफिट इथे झालेलं आहे. फक्त त्यासाठी काय करायचं, की आपण जे कोणत्याही गोष्टीवरती तुम्ही काम करताय ना, त्याच्यावरती ठाम राहायचं. ठीक आहे, मार्केट चाललंय कुठेही जाऊ द्या, काही अडचण नाही आहे. ठीक आहे, काढू काही आले आपलं ड्रॉइंग. ठीक आहे, कुठे जाते मार्केट जाऊ द्या, मार्केटचं काय हे नाही, मार्केट चालतच राहतं. फक्त आपण आपले नियम पाळायचे. नियम जर पाळले तर मार्केटमध्ये प्रॉफिट होतो. बरेच लोक म्हणतात की मार्केटमध्ये प्रॉफिट होत नाही, लॉस होतो, लॉस होतो. तर हे लॉस व्हायचं कारण मित्रांनो हेच आहेत. आता हे या ठिकाणी दुसरा देखील एक सेटअप इथे आपल्याला दिसतोय, की या ठिकाणी एक आता बघितलं तर एक मार्केट एका रेंजमध्ये इथे थांबायचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी हा सपोर्ट आहे. ठीक आहे, 45,000चा सपोर्ट आहे. हा सपोर्ट जर मित्रांनो वरती ब्रेक दिला, तर हे वरती जाणार. शक्यतो ट्रेंडनुसारच मार्केट या ठिकाणी जायचा प्रयत्न करत असतं. तर या ठिकाणी मार्केट हे डाऊन साईडला देखील एक ब्रेक देऊ शकतं, पण या ठिकाणी अजून थोडंसं थांबलं पाहिजे. तर आपण बघूया की आपला जो सेटअप भेटेल त्याच्यावरती इथे आपण ट्रेड करूया. होप ट्रेड इथे करायचा नाही आहे. बघूया, वेट अँड वॉच करूया आणि बघूया की नंतर काय होतं, मी तुम्हाला दाखवतो नंतर. हे बघा मित्रांनो, आपण म्हटल्याप्रमाणे काय झालं, 2 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती EMAच्या वरती आता ही कॅन्डल इथे क्लोज होणार आहे. ही क्लोज झाली ना कॅन्डल, सेकंड कॅन्डलमध्ये इथे मी एंट्री मारणार आहे. ठीक आहे, आता बघूया की कॅन्डल कुठपर्यंत जाते. ही जर 400 पर्यंत डायरेक्टच गेली तर इथे आपण थांबायचं, कारण खूप मोठी कॅन्डल इथे तयार होईल. आपल्याला वेट करायचं आहे इथे. दुसऱ्या कॅन्डलमध्ये इथे मी माझा दुसऱ्या मोबाईलवरनं इथे एंट्री मारतो. 45,400चा कॉल. ठीक आहे, जी प्राईज राहील त्या प्राईजला इथे आपण मारून टाकायच्या. 35 सेकंद बाकी राहिलेले आहेत. तर बघूया की आता काय होतं. कारण कधी मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, सेटअपवरती आपण जर काम केलं ना, इथे आपल्याला प्रॉफिट हा 100% होतो. ठीक आहे, फक्त कोणी सेटअपवरती इथे काम करत नाही. त्यासाठी आपल्याला वाट बघायची असते नेहमी.
ठीक आहे. आता इथे जर आपण कॉलमध्ये एंट्री केली असती, इथे मार्केट थोडं साईडवेज झालं, इथे आपला प्रीमियम कमी झाला असता, इथे आपण लॉसमध्ये बाहेर निघलो असतो. इथे जर पुटमध्ये एंट्री केली असती धावत्या मार्केटमध्ये, मार्केट रिव्हर्स झालं, इथे पण लॉस झाला असता. आपलं सेटअपचा वाट बघायचा मित्रांनो. या ठिकाणी एकदम भारी सेटअप होता. हा EMAच्या वरती जरी रेड कॅन्डल असती ना, एक छानपैकी इथे आता या ठिकाणी एंट्री मारतो मी. थांबा थोडंच खाली येऊ द्या. हां, बस एंट्री मारली आपली आता. आता बघा, या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जे प्रॉफिट भेटतंय ना, आता माझा जवळपास एक 3, 4, 8, ₹500 ठीक आहे. परत 300, 800, 1000 हे बघा, हे अशा पद्धतीने आता या ठिकाणी जे आहे ना, मी जवळपास 300 जवळपास 400च्या रेंजमध्ये मी एक्झिट मारून टाकणार आहे. ही कॅन्डल बघणार आहे काय होते. जे प्रॉफिट भेटते ते घेऊन इथनं एक्झिट मारणार आहे. फक्त मित्रांनो हे असं जे आहे ना स्कॅल्पिंग करायची, या ठिकाणी लॉस हा जास्त होणार नाही. इथे जर आपण स्टॉप लॉस ठेवला तर हे EMA जे आहे ह्याच्या खालची क्लोजिंग म्हणजे आपलं येस एक्झिट मारलं मित्रांनो मी या ठिकाणी. ठीक आहे. जसं हे 390च्या जवळपास गेलं 90-95ला मी माझं एक्झिट मारून टाकलं. हे 400च्या वरती गेलं. हे बघा, हे अशा पद्धतीने स्कॅल्पिंग करायची असते. इथे बघा तुम्हाला प्रॉपर सेटअप भेटला, तुम्हाला प्रॉपर ट्रेड भेटला इथे. जवळपास बघितलं तर मला इथे 14 पॉईंट भेटलेत मित्रांनो याच्यामध्ये. जे की 14 पॉईंट खूप झाले मित्रांनो या ठिकाणी. बघा मार्केट अजून वरती जात आहे. 40 पॉईंट वरती गेलं त्याच्या. ठीक आहे. ह्या हायपर्यंत देखील मी ठेवला असतं, पण हा माझा स्कॅल्पिंग ट्रेड होता. त्यामुळे आपल्याला जे मित्रांनो प्रॉफिट भेटतो ना, ते कधीच सोडायचं नसतं. मार्केट तिथनं पुढं 100 पॉईंट जाऊ दे, आपल्याला काही घेणं-देणं नसतं. ठीक आहे. आता बघा प्रीमियम कमी होतोय मित्रांनो या ठिकाणी. बरं झालं ना आपण एक्झिट मारलं त्या ठिकाणी. तर कधीही मित्रांनो आपल्याला जेव्हा एखादा फ्लोमध्ये ट्रेड भेटतो ना आपल्या सेटअपवरती, तेव्हा तो घ्यायचा आणि एक्झिट व्हायचा. आता या ठिकाणी ओव्हर ट्रेड करायचं नाही. आपला सेटअप भेटला, ट्रेड भेटला. टाटा, बाय बाय.